आपण इतके भाग्याचे लोक आहेत प्रिय. यस आमेन आमेन. म्हणून आपला देव कसा आहे, सनातन पिता आपला पवित्र परमेश्वर प्रिय. आणि त्याला शांतीचा अधिपती असं सांगितलेलं आहे प्रियांनो. काय सांगितलेलं आहे? शांतीचा अधिपती आपल्या येशू ख्रिस्ताला सांगितलेलं आहे. आपण येशूकडे जर आपण आलो आपल्या जीवनामध्ये शांतता येते प्रियांनो. काही लोकांना वाटतं पैशामध्ये शांतता वाटन, सुख वाटन, दारूमध्ये, पैशामध्ये, सोन्यामध्ये, बंगल्यामध्ये, गाडीमध्ये सुख वाटतं, पण हे क्षणिक सुख आहे प्रियांनो. गाडी घेतली तर तुम्ही महिनाभर आनंद करता, घर बांधल्यानंतर महिनाभर आनंद करता प्रियांनो. हे क्षणिक आनंद आहे प्रियांनो. पण येशूकडे आल्यानंतर आपल्याला सार्वकालिक आनंद आपल्याला प्राप्त होतो. आमेन. म्हणून आज देवाला वळखा प्रियांनो. पाप टाकून द्या आजपासून. जे पण भाव आज दारू पित असेल, गांजा, सिगरेट, बिडी, मावा, तंबाखू खात असतील प्रियांनो, तुम्ही देवाकडे येऊन पहा. ते देवाला हक्काने सांगा, प्रभू जे तो मंदिर मला दिलेलं आहे प्रियांनो, देवा ते मंदिर माझं चांगलं ठेव प्रियांनो. ते देवाला सांगून बघा प्रियांनो. तुम्ही खरखर तुमचं मंदिर जर पवित्र नाही बनलं तिथून पुढे प्रियांनो, तुम्ही देवाला सांगून पहा. दावीद राजा स्तोत्रसंहिता 119:5 मध्ये म्हणायचा, हे परमेश्वरा तुझे नियम पाळण्यासाठी माझी वागणूक व्यवस्थित असावी, हेच माझं मागणं आहे. काय मागायचं? दावीद राजा प्रजेचा राजा बनवला, अभिषेक दास देवाचा, आणि तो मागणे काय करतोय? देवा तुझे नियम पाळण्यासाठी माझी वागणूक सुधरे बाबा, अशी मागणी करतो. आपण पण देवाकडे मागणी केली पाहिजे प्रियांनो. आपण काय मागतो? नातू होऊ दे, आणि जमीन भेटू दे, गुंठा भेटू दे, आणि गाडी भेटू दे, आणि बरकत भेटू दे, हालेलुया, कोंबडीला पिल्ल होऊ दे. हालेलुया. काय म्हणतो आपण? हे मागणी करतो आपण चर्चेमध्ये येऊन, संसाराच्या गोष्टी मागतो. देव म्हणतो हे काय मागवतो तुम्हाला? आपण वागणूक सुधारण्याच्या गोष्टी मागितल्या पाहिजे प्रियांनो. आपण एकूणावर प्रेम केलं पाहिजे. आमेन. म्हणून प्रियांनो आजचा जो संदेश होता, येशू ख्रिस्त पाप्यांसाठी आलेला आहे, येशू ख्रिस्त रोग्यांसाठी आलेला आहे, येशू ख्रिस्त दिनांसाठी, गरिबांसाठी, या लोकांसाठी आलेला आहे प्रियांनो. लय घमंडी लोकांसाठी, लय दादागिरी लोकांसाठी आलेला नाही, आपल्यासारख्या लोकांसाठी आलेला आहे प्रियांनो. म्हणून आता देवाचं आगमन समीप आहे प्रियांनो. थोड्याच दिवसामध्ये देव येणार आहे प्रियांनो, आणि त्याचे जे निवडले लोक आहेत ते देवाकडे जाणार आहे प्रियांनो. आमेन. म्हणून घरच्या लोकांचा नाश होऊ देऊ नका. घरच्या लोकांना सुवार्ता सांगा, बाबा तू देवाकडे चल. नोहाच्या काळामध्ये नोहा ओरडून सांगायचं लोकांना, अरे जल प्रलय येणारे, लोक बुडून मारणारे, वळा. ते हसायचे, नोहाला थट्टा करायचे, आणि जेल प्रलय आला प्रियांनो, सगळे लोक बुडून मेले. काय मेले? आणि नोहाचे 8 जण वाचले प्रियांनो. पण जे बुडून मेले त्यांच्यासाठी येशू ख्रिस्त अधोलोकात गेला प्रियांनो. 3 दिवस कबरीमध्ये असताना येशू ख्रिस्त अधोलोकामध्ये जाऊन ज्या लोकांनी आवाज केली ती नोहाची वचनाची, परमेश्वराची, त्या ठिकाणी जाऊन सुवार्ता सांगितली, आणि आत्म्यामध्ये त्यांचं तारण झालं प्रियांनो. बघा येशू किती मानवावर प्रेम करते, पण आपण देवाचं प्रेम ओळखीत नाही प्रियांनो. देव खरोखर त्या देवाने ज्यांनी आपल्याला ज्यांनी निर्माण केले तो आपल्याला कधी नाश होऊ देणार नाही प्रियांनो. म्हणून आज तुमच्या घरच्या लोकांना सुवार्ता सांगा प्रियांनो. देवाला सोडू नका, झोकवू नका वाईट गोष्टीमध्ये प्रियांनो. आज परमेश्वर तुम्हाला 100% आशीर्वाद करणार आहे. चला आपण सगळेजण उभा राहू आणि शेवटची प्रार्थना अशी करू, देवा मला तू ओळखू दे, देवा अशी बुद्धी दे मला पवित्र परमेश्वरा. तुझ्या मंदिरामध्ये येण्याची ताकद मला दे. आज देवाकडे प्रार्थना करा प्रियांनो. आणि विशेष म्हणजे आपल्या चर्चमध्ये भरपूर भावांनी बहिणींनी योगदान केलं प्रियांनो. आज मी 1 मिनिटामध्ये त्यांची फक्त नाव वाचून दाखवणार प्रियांनो. आपल्यामध्ये विकी भाऊ कांबळे भाऊ नगर